राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, देत कसं नाही देत कसं नाही. घटनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा, रयतेचे राज्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण वर्गीकरण अवघड झालंच पाहिजे, आरक्षण वर्गीकरण अवघड भारतीय राज्यघटनेचा, भारतीय राज्यघटनेचा जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा. पूर आहे, मंगरुळ आहे, कळंब आहे, आडाळ आहे, आडसुळवाडी आहे, जवळा खुर्द आहे, गौर आहे, आणखीन म्हणजे 50 गावची लोक आहेत तिथं. ओके ओके हे आभारी. 50 गावची लोक नसून अ व कडचा संदेश घेऊन जाणारे हे कार्यकर्ते आहेत, संदेशवाहक आहेत. आणि हे संदेशवाहक संध्याकाळी घरी जाऊन त्यांच्या घरी महिलेमध्ये मिटिंग घेतील आणि मिटिंग घेतल्यानंतर काय काय ठरले काय काय नाही हे सांगणारे वाहक आहेत. म्हणजे जरी डोकी छोटी असली तर 50 गावची डोकीच आहेत. मस्सा तर सांगितलंच नाही मी. हा परत आणखीन कोणतं गाव सांगितलं नाही सांगा. अंदोरा सांगितलं नाही. तालुक्यातले जिल्ह्यातले सगळेच माणसं आहेत, मसवाडी तालुक्यातले जिल्ह्यातले सगळेच आहेत, सगळे आहेत. तर तेव्हा विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आणि मार्गदर्शन ऐकताना बाबा हो तुम्हाला काय गडबड करायची करा. बघू नका. डोकं जरा शांत ठेवा, पाणी प्या आणि डोक्यामध्ये जे विचार आहेत ते विचार आपल्या डोक्यात घ्या. आणि बाबराजा तुला विनंती करतो, तू तरुण आहेस, तू जरा डोक्यात घे. उठू नको, पळू नको, जाऊ नको. तुझ्यासह काय पाकिस्तान होणार नाही. कुणाचा मोबाईल बघू नको, कुणाला डोचू नको. जरा शांत राहू दे, मोबाईलला झोप येऊ दे. त्या लोकांचा विचार मागव, ऐकून घे. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, क्रांतीवीर
शाहूजी वस्ताद साळवेंचा, आरक्षणाचे जनक असणारे राजश्री शाहू महाराजांचा, रयतेचे राज्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतीय संविधानाचा. झालं खळखळीत. तर मानवी हक्क अभियान या संघटनेच्या वतीनं जे आरक्षण वर्गीकरण अ ब क ड हा विषय घेतला आहे आणि या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही तर सामील झालेले आहेत. सामील म्हणजे मिळून काम करणे आणि पाठिंबा देणे म्हणजे फक्त पाठिंबा देणे आणि घरी बसणे. पण हे सामील झालेले आहेत. ही आपली जीवाभावाची लढाई आहे आणि ही लढाई आपल्या भावी पिढीच्या कल्याणाची लढाई आहे. ही काय तुमच्या आमच्यासाठी लढाई नाही, कारण आपले लाकडं स्मशान भूमीत गेलेले आहेत. पण उद्या जन्माला लेकरं आपल्याला विचारणार आहेत, तुम्ही चळवळ केली, तुम्ही समाजकार्य केले, पण आमच्यासाठी काय केले? हा प्रश्न आपल्याला आपली जन्मलेली पिढी विचारणार आहे. आणि त्या जन्मलेल्या पिढीच्या विकासासाठी आपण हे आरक्षण मिळवून घेणार आहेत. आणि ही मिळवून घेण्यासाठी आपल्यासोबत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिलाय. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिलाय. आणि समतेचा विचार ओ आई होय जरा शांत राहा. समतेचा विचार म्हणजे सर्वांना समान न्याय देण्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिला. आणि आपल्या आरक्षणाचा मुद्दा काय आहे तर 13% आरक्षण 59 जातीला दिले. आणि 59 जातीला देताना बाबासाहेब आंबेडकरांनी मनामध्ये थोडाही संकुचितपणा आणलेला नाही. एक ढीग दिलाय, ढिगारा. आणि त्या ढिगाऱ्यातलं आरक्षण 59 जातीनं मिळवायचे. ती पळवता येत नाही, ती इसकटून घेता येत नाही, ती चोरता येत नाही. आरक्षण ही मिळवावं लागतं. आणि मिळवण्यासाठी काय करावं लागतं? संघर्ष. काय करावं लागतं मिळवण्यासाठी? आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल. पण आरक्षण मिळवण्यासाठी शिक्षण प्राप्त करावं लागेल, तुम्हाला शिकावं लागेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला. मग आपले पोरं शिकलेत का? जेवढ्या प्रमाणामध्ये शिकायचे होते तेवढ्या प्रमाणामध्ये शिकलेले नाहीत. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये शिकायचे त्याच्यापेक्षा बऱ्या पद्धतीनं महार आणि बौद्ध धर्मातले पोरं जास्तीत जास्त शिकले. आणि म्हणून त्यांनी त्या आरक्षणाचा फायदा त्यांना जास्त झाला. कशामुळे झाला? शिक्षणामुळे झाला. जे शिकले त्याला ती फायदा मिळाला, जे कमी शिकले त्याला कमी फायदा मिळाला. आणि म्हणून आपल्या मातंग बांधवांनी आपले लेकरं एक वेळेस घरी कमी खावा, वैल्या दुतवायचं कमी करा, ज्ञानी दुतवायचं कमी करा. पण शिक्षण विद्यार्थ्याला दिल्याशिवाय आपलं परिवर्तन होणार नाही. म्हणून शिक्षणाची कास आपल्या समाजानं धरली पाहिजेत. आता आरक्षण आपल्याला मिळवायचे आणि आरक्षण मिळवत असताना आपल्याला कुणाचं हिसकटून घ्यायचं नाही, पळवून न्यायचं नाही, तर ते आरक्षण आपल्याला मिळवायचंय. आणि मिळवण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे समान आरक्षण मिळवण्यासाठी भारताचे सर्वोच्च न्यायालय भूषण गवई यांनी 1 ऑगस्ट 2024ला आणि आत्ताचा एक निर्णय आलाय की आरक्षण हे अ ब क ड करून त्याचं वर्गीकरण करून
देता येतं आणि ते देता येत आहे म्हणून मातंग समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते घेण्यासाठी ह्या ठिकाणी आंदोलन आपलं चालू आहे. आपल्याला राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आरक्षण मिळवणं गरजेचं आहे. आणि ताटेसाहेब, आपल्याला आरक्षण मिळवत असताना सरकार काय नियमाप्रमाणे आरक्षण देणार आहे हे कुणालाच माहीत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की ज्यांना जास्त आरक्षणाचा फायदा झालाय, ज्या समाजाची उन्नती झाली, जो समाज प्रगल्भ झालाय, त्या समाजाचं आरक्षण कमी होणं नाकारता येणार नाही. आणि ज्या समाजाला आरक्षण मिळालं नाही, मग 59 जातीतल्या जर एखाद्या जातीचा फायदा झाला असेल तर 58 जातीचा विचार महाराष्ट्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हे आरक्षण आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खेड्यागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यापर्यंत आणि मंत्रिमंडळाच्या सर्व मुंबईपर्यंत या आरक्षणाचं लोण आता पसरलेलं आहे. आणि महाराष्ट्रातला मातंग समाजच नाही तर 58 जाती एक झालेले आहेत. आणि म्हणून आरक्षण देणं आज महाराष्ट्र सरकारला 100% गरजेचंच आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आता. कारण आता जर आरक्षण नाही दिलं तर 58 जाती आत्ताच्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती या सरकारला आहे. आणि म्हणून 58 जाती ज्यांना आरक्षण मिळाले नाही त्या सगळ्या जातीचा आता एकोपा निर्माण होणार आहे. आणि माझी विनंती आहे बजरंगजी की जर आता आरक्षण आपल्याला नाही मिळालं तर येणारे जेवढे इलेक्शन आहेत, जेवढ्या निवडणुका आहेत, तेवढ्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या विरोधात कसं मतदान करायचं हेच आपण बघणं गरजेचं आहे. त्यावेळेस या महाराष्ट्र सरकारला अक्कल येईल. कारण महाराष्ट्र सरकार आपल्याला हुलकाने दाखवायला नाही का? कारण सर्वोच्च न्यायालयानं आज 4 ते 5 महिने झालं हे सांगून टाकले की महाराष्ट्र सरकारला की तुमच्या धर्तीवर हे क करता येतं, आरक्षण देता येतं. आता तुमच्या मंत्रिमंडळामध्ये हा चेंडू आहे आणि या आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला निकाली काढावा लागेल अशी राज्यघटनेला, या भारताच्या राज्यघटनेनं, न्यायालयानं या महाराष्ट्र सरकारला सुचवलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारनं या मातंग समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत. आणि जोपर्यंत ते आरक्षण आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वच मागास असलेला समाज 100% एकोप्यात आल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्याला 58 जाती एकत्र करून आता ताटेसाहेब, आतापर्यंत पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध म्हणत होते की मागासवर्गीयांची चळवळ आम्ही लढली, आम्ही समाजाला न्याय दिला, मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व आम्ही केलं. पण आता माझी विनंती आहे ताटेसाहेब की दुसऱ्या नंबरची जात मांग आहे 59 जातीमधली, पहिल्या नंबरची जात हिंदू महार आहे आणि तीच जात आरक्षणाला विरोध करते. का करते आम्हाला माहीत नाही. पण ताटेसाहेब, जर ही जात विरोध करीत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला ही जात साकार करत नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करत नाही असा त्याचा अर्थ आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजेत, 59 जातीपर्यंत आरक्षण गेलं पाहिजेत. आणि जर विरोध करणारी जात म्हणत असेल 59 जातीपर्यंत नाही तर आमचं नुकसान होतंय आणि म्हणून ही डिवायडेशन नाही झालं पाहिजेत, अशी जर त्यांची भूमिका असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला हे विरोध करणारा समाज आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण तथागत गौतम बुद्धाने समानतेचा संदेश दिला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा संदेश दिला, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समानतेचा संदेश दिला, शिवरायाने रयतेच्या माध्यमातून समानतेचा संदेश दिला, राजश्री शाहू महाराजांनी तर 1902ला समान आरक्षण दिलं. 2 घोडे आणले. ऐका इकडे, ए बाई बोलायचं असेल उठून जावा, नाहीतर आम्ही बंद करतो. राजश्री शाहू महाराजांनी तर 2 घोडे आणले आणि 2 घोड्यामध्ये एक सशक्त घोडा गबरगंड ताकदवाला आणि एक मोरकुडा घोडा आणला आणि त्या घोड्याला एकाच तबेल्यामध्ये खाद्य ठेवलं आणि खाद्य ठेवून दाखवलं की कोणचा घोडा जास्त खाद्य खात आहे. शक्तिशाली होता, त्यानं ते खाद्य खाल्लं आणि जे खरपडं होतं ते तसंच मेलं. त्याला ढुसण्या देऊ बाजूला काढलं आणि मग राजश्री शाहू महाराजांनी त्या संबंधित लोकांना सांगितलं की बाबा ताकदवाला जो घोडा आहे या खरपड्या घोड्याला खाऊ देत नाही, म्हणून आता ह्या खरपड्याला बाजूला काढू, ह्या ताकदीवाल्याला बाजूला काढू आणि खरपट्याला सोबत घेऊ आणि समान खाद्य या सर्वांना मिळून हे घोडे सक्षम झाले पाहिजेत, अशी भावना राजश्री शाहू महाराजांची होती आणि तीच भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. सगळ्या घोड्याला वेळेवर जेवण मिळालं पाहिजेत आणि सगळ्याला सारखं जेवण मिळालं पाहिजेत, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि ती भूमिका मान्य करायला लावण्यासाठी हे आज 10-20 गावातून आलेले समाजाचे माणसं, ही वेगवेगळ्या समाजाचे असतील, मातंग समाजाचे असतील, बौद्ध समाजाचे असतील, पण 100% ही गरीब आणि मागासलेले आहेत आणि याच समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. म्हणून आपल्या समाजातला गबरगंड असणारा समाज या गरीब समाजाला विरोध करतोय, ते त्यांनी आत्मपरीक्षण करावं की आम्ही विरोध करतोय, ही विरोध खरा आहे का? तर ते विरोध खोटा आहे, कारण ते सक्षम झालेत, ते गबरगंड घोडे झालेत. आम्ही मरकडे घोडे आहोत आणि आमच्या मरकड्या घोड्याला, खरपड्या घोड्याला मोठ्या मनानं, थोरल्या भावानं, पूर्वाश्रमीचे महार आणि आजचे गौतम बौद्ध या समाजानं मोठ्या मनानं आरक्षणाला आडवं जाण्यापेक्षा आरक्षणाला पाठिंबा द्यावा आणि या सगळ्या भावाभावाला एकत्र करावं, अशी माझी त्यांना विनंती आहे. याचं कारण असं आहे, ताटे साहेब तुम्ही इकडे बघा, तुम्ही बोलायले की तुमच्याकडे माणसं बघायलेत. माझी अशी विनंती आहे की जर या समाजाला सक्षम करायचं असेल आणि तुम्हाला वाटतंय ना तुम्ही शिव्या द्यायला, सोशल मीडियावर शिव्या द्यायला, मांग बेईमान आहे, मांग हरामखोर आहे, मांग गद्दार आहे, मांग असा आहे, मांग तसा आहे आणि कुणाला बाबासाहेब आंबेडकराला बेईमान आहे. अरे बाबासाहेबाला जर बेईमान मांग असता तर जनार्दन वामाडे नावाचा माणूस औरंगाबादचा 150 वार झाले होते त्यांच्यावर आणि 150 वार झाले असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत घेत मेला. हा मांग होता. दुसरा मांग पोचीराम कांबळे होता. 8 किलोमीटर ताणून मारलं, शेवटी जीव वाचवण्यासाठी त्या खुरवाड्यात गौऱ्याचा काय म्हणते त्याला खुडव्यात जीव वाचवण्यासाठी गेले, खुडव्या सहित जाळला. लोक म्हणायचे अरे पोच्या फक्त जय भीम म्हणायचं बंद कर, तुला आम्ही जीवन सोडताव. पोच्या म्हणला अरे ही मांगाची अवलाद आहे, मेलं तर 72 पण जय भीम सोडणारी अवलाद नाही, मरेपर्यंत जय भीम म्हणणारी अवलाद मांगाची आहे. त्याचाच पोरगा चंदर कांबळे आपल्या बापाला मारले म्हणून बदला घ्यायला गेला, गावात फासावर जाळून मारला, ते सुद्धा मांग होता. हे बाबासाहेब आंबेडकरांसाठी मरणारे माणसं. तुमच्या पूर्वीच्या कळममध्ये आताच्या वाशीमध्ये श्रीपतराव शिंदे आणि अंकुशराव शिंदे हे सुद्धा मांगच होते आणि हे सुद्धा पोळ्याच्या बैलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणत म्हणत मिरवणूक काढली आणि त्या माणसांना गावात 2 खून मराठ्याचे झाले आणि त्या मराठ्याच्या खुनाचा आरोप
त्या अंकुश शिंदेवर लावला आणि अंकुश शिंदेला जन्मठेप झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणून जन्मठेप भोगली. हे सुद्धा मागच होते, म्हणजे मांग बेईमान नाहीत, हे लक्षात घ्या. माझ्या बौद्ध बांधवाला विनंती आहे की तुम्ही आता आम्हाला बेईमान म्हणायचं सोडा, आणि जर तुम्ही आम्हाला बेईमान म्हणायचं सोडलं नाही तर ताटे साहेब आतापर्यंत चळवळ पूर्वाश्रमीच्या महार समाजाने आणि बौद्ध समाजाने चालवली असेल, आणि त्यांनी जर आमची साथ सोडली तर याच्या पुढची ही मागासवर्गाची चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ यापुढे माग चालवल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात घ्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे 49 लेकरं आहेत. पहिलं लेकरू महार असेल, दुसरा लेकरू मांग असेल, तिसरा लेकरू चांभार असेल, चौथा लेकरू ढोर असेल, आणि बाकीचे सगळे 55 लेकरं मिळून 59 लेकरं बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. म्हणून जर त्यांनी आपल्याला नाकारलं तर याच्या पुढं मांग समाज 59 जातीचं नेतृत्व करणार आणि समाज सर्वांना समान न्याय देणार. आणि म्हणून आपल्याला आरक्षणाची गरज आहे की आरक्षण मिळवून घेऊ. आणि 58 जातीला राज्यश्री शाहू महाराजांना जसा समानतेचा संदेश दिला, ताकदवालं घोडं आणि मरगळलेलं घोडं जसं समान केलं, एकोप्यात आणलं, समान न्याय दिला, तशाच पद्धतीनं मांग समाजानं जर नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचं केलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 60 जातीला समान न्याय मिळवून देऊ, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचा साकारच करू, अशीच भावना तुमच्या पुढे व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाला आलात की चळवळ वाढवण्याचं काम करत आहात. बजरंग ताटे साहेबांचे हात मजबूत करत आहेत आणि बजरंग ताटे सर्व समाजाचे हात मजबूत करत आहेत आणि ही चळवळ तीव्र करत आहेत. म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार. आणि बौद्ध बांधवाला विनंती आहे की बाबांनो, आता मातंग समाजाला जर तुम्हाला लांब जाऊ द्यायचं नसेल, त्यांना जवळ करायचं असेल तर तुम्ही सक्षम झालाव, ताकदवाला झालाव. आता तुम्ही ज्याला वेळेवर भाकर मिळत नाही त्याच्यासाठी आरक्षण मिळालं पाहिजेत म्हणून पाठिंबा द्यावा. प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घ्यावी. आनंदराव आंबेडकरांनी आंबेडकर नाव आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर नाव आहे. मूळ बाबासाहेब आंबेडकरांना जर समाज न्याय द्यायचा विचार केलाय, समान न्याय दिलाय, तर प्रकाश आंबेडकरांनी, आनंदराज आंबेडकरांनी या महाराष्ट्रातल्या आरक्षण वर्गीकरण अ ब कड या मागणीला जाहीर पाठिंबा द्यावा आणि सगळं जातीचं कल्याण करावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय लहूजी, जय हिंद, जय महाराष्ट्र.